नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती प्रसंगी प्रेरणादायी सर्वोत्कृष्ट आणि परिपूर्ण भाषण निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर. सह्याद्रीच्या कड्यावरती ज्यांची गाजते डरकाळी, असा तो शूर शिवछावा ज्याने दिल्ली ही थरथरली. अखंड महाराष्ट्राचा हाच तो खरा मानबिंदू, शौर्याग्नी प्रज्ञेचा शंभूराजे हा अथांग सिंधू. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या तमाम शिवप्रेमी आणि शंभू भक्त बांधवांनो, आज आपण स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे ज्यांच्या नुसत्या नावानं सळसळते रक्तांगात, असा हा वाघ होता. आज या पावन प्रसंगी आपण त्यांच्या अद्वितीय चरित्राचे आणि कार्याचं स्मरण करणार आहोत. माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांनी घडला हा ज्ञानसूर्य महान. राजकारण आणि युद्धनीतीत मिळवले सर्वोच्च स्थान. संस्कृत आणि साहित्यात होते जे अतिशय प्रगल्भ. शस्त्र आणि शास्त्राचे ज्ञान त्यांना होते सुलभ. छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण हे अत्यंत खडतर होतं. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी सईबाईंचं निधन झालं. आईची माया काय असते हे समजण्याआधीच पोरकेपण त्यांच्या वाट्याला आलं. पण माँसाहेब जिजाऊंनी त्यांना स्वतःच्या संस्कारांच्या छायेत घडवलं. राजकारण, युद्धकला आणि अनेक भाषांचं अथांग ज्ञान त्यांनी लहान वयातच मिळवले. संत रामदास स्वामींनी छत्रपतींचं वर्णन करताना लिहिलं की शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. हे विचार तंतोतंत शंभूराजांनी अंगीकारले होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा महान संस्कृत ग्रंथ रचून त्यांनी आपल्या प्रगाढ बुद्धिमत्तेची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. संकटाचा डोंगर कोसळला तरी डगमगले नाहीत पाय. स्वराज्याच्या रक्षणासाठी भवानी माताच झाली माय. आग्रा असो वा स्वकीयांचा अत्यंत कटू डाव, प्रत्येक संकटावर मात करत जिंकला त्यांनी स्वराज्याचं प्रत्येक गाव. शंभूराजांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे संकटाची एक न संपणारी मालिका होती. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी आग्र्याच्या कैदेत औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहणारा हा वाघ होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर चारही बाजूंनी एकाच वेळी संकटे चालून आली. स्वतःचे सख्खे लोक विरोधात गेले. औरंगजेब 5 लाख फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी या सर्व संकटांवर अतिशय धैर्यानं मात केली. सलग 9 वर्ष त्यांनी मुघल, सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज या सर्वांशी एकाच वेळी झुंज दिली आणि या कठीण काळातही स्वराज्याचा एकही किल्ला पडू दिला नाही. सागरांच्या लाटांवरती ज्यांनी कोरले स्वतःचं नाव, परकीयांना दाखवला ज्यांनी आपल्या तलवारीचा घाव. इतिहासाच्या पानावर ज्यांची नोंद झाली थोडी कमी, त्यांच्याच अफाट पराक्रमाची आज आपण गातोय गुणगानाची हमी. मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा फक्त त्यांचा शेवटचा संघर्ष माहिती असतो, पण संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत 120 लढाया केल्या आणि विशेष म्हणजे त्यातील एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. रामशेज सारखा अतिशय सामान्य किल्ला मुघलांना सलग 6 वर्ष जिंकता आला नाही. हा शंभूराजांच्या युद्धनीतीचा आणि गनिमी काव्याचा चमत्कार होता. त्यांचे परममित्र कवी कलश यांनी त्यांच्या अफाट शौर्याचं वर्णन करताना लिहिलं आहे की शंभूराजांच्या केवळ आगमनानं मुघलांच्या छावणीत थरकाप उडत असे. असा हा राजा होता ज्यांच्या नुसत्या सावलीलाही शत्रू प्रचंड घाबरत असे. मृत्यूलाही ज्यांनी दिले हसत हसत मोठे आव्हान. धर्म आणि देशासाठी राखला स्वतःचा स्वाभिमान. कातडी सोडली तरी नाही सोडला आपला स्वधर्म. शंभूराजांच्या बलिदानात दडले स्वराज्याचं खरे मर्म. संगमेश्वर येथे झालेल्या फितुरीमुळे शंभूराजे शत्रूंच्या हाती लागले. औरंगजेबाने त्यांना प्रचंड शारीरिक यमयातना दिल्या. त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली, अंगाची कातडी सोलून काढली. पण हा स्वाभिमानी राजा अजिबात झुकला नाही. मृत्यू अगदी समोर उभा असतानाही त्यांनी स्वराज्याशी आणि धर्माशी थोडीशी गद्दारी देखील केली नाही. खुद्द औरंगजेब बादशाहनं उद्गार काढलं होतं की या शिवाजीचा मुलगा माझ्या कोणत्याही आमिषाला बळी पडला नाही.
जर माझा एक तरी मुलगा याच्यासारखा पराक्रमी असता तर मी संपूर्ण हिंदुस्थान जिंकला असता. मनात कायम करून ठेवूया शंभूराजांचा हा इतिहास. त्यांच्याच महान विचारांनी होईल आपल्या जीवनाचा विकास. या पावन मंगल जयंतीच्या दिनी घेऊया आपण एकच वसा. स्वराज्य आणि धर्मासाठी उमटूया स्वतःचा ठसा. आजच्या या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी शंभूराजांच्या विचारांचा आणि शौर्याचा वारसा पुढे नेण्याची शपथ प्रत्येक शिवभक्तांनी शंभू भक्तांनी घेतलीच पाहिजे. त्यांचे अथांग ज्ञान, त्यांचे अतुलनीय शौर्य आणि त्यांची प्रखर स्वामीनिष्ठा आपण आपल्या आयुष्यात अंगीकारली पाहिजे. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की लिहा. जय शंभूराजे. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते आपण घडवायचं ठरवलंय. या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.